नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज आपण बघणार आहेत काही छोटी छोटी वाक्य ज्याच्यात असणारे च्यासाठी म्हणजेच तेलुगूमध्ये म्हणतात कोसम. तर चला पहिल्यांदा आपण कर्त्यानुसार शिकून घेऊ की याच्यासाठी, त्याच्यासाठी, तिच्यासाठी, माझ्यासाठी, तुझ्यासाठी काय म्हणतात आणि मग त्यानुसार आपण छोटी छोटी वाक्य घेऊ. तर चला, माझ्यासाठी, माझ्यासाठी ना कोसम. आता हे तर तुम्हाला माहित आहे, स्वतःसाठी ना. माझ्यासाठी ना कोसम, तुझ्यासाठी नी कोसम, नी कोसम, तुझ्यासाठी. आता याच्यासोबत मी हे घेते. आता जेव्हा म्हणतो आपण की माझ्यासाठी म्हणजे ना कोसम असतं, आमच्यासाठी असतं मा कोसम. हे कंपॅरेटिव्हली का घेते मी, कारण की सेमच असतं, फक्त मा आणि मीचा डिफरन्स आहे. फक्त इथं ना असतं, इथं मा असतं. तुमच्यासाठी म्हणजे एकतर आपण आदरातीर्थ म्हणू किंवा जास्त लोकांसाठी म्हणणारे तुमच्यासाठी म्हणजे मी कोसम. कुणाला आदर देऊन बोलायचं असेल तर मी कोसम, मी कोसम, मा कोसम, ना कोसम असं. त्याच्यासाठी, त्याच्यासाठी म्हणजे आपल्याला हे पुल्लिंगी बोलायचे. कोणीतरी मुलगा आहे आणि त्याच्यासाठी, तो म्हणजे अतनू. आणि इथं त्याच्यासाठी अतनी कोसम असं म्हणतात. तिच्यासाठी आमे कोसम. आता आपल्यासाठी आपण म्हणतो मनमू, म्हणून मन कोसम किंवा मनमू कोसम. ही बोली भाषा आहे ना, मग ते काही काही गोष्टींचा इथं अपभ्रंश होत असतो, जसं आपल्या मराठीत पण असतं. आता त्यांच्यासाठी, त्यांच्यासाठी आहे वारी कोसम. अगेन इथं त्यांच्यासाठी म्हणजे आदरातीर्थच आहे. कोणी वडीलधारी लोक, रिस्पेक्टेड लोक, वारी कोसम. पण जास्त लोकांसाठी असेल तरी आपण त्यांच्यासाठीच म्हणतो ना, मग तेव्हा वाल्लू कोसम. तर याच्यावर आधारित आपण छोटी छोटी वाक्य घेऊ. तर चला पहिलं उदाहरण घेऊ. पहिलं वाक्य, माझ्यासाठी थांब. अगदी छोटं वाक्य. काय माझ्यासाठी आपण आत्ताच बघितला ना कोसम. थांबसाठी, थांबसाठी शब्द आहे आगू, ना कोसम आगू. तुझ्यासाठी हे आहे, तुझ्यासाठी मी कोसम हे आहे. हे म्हणजे इदी, इदी मी कोसम इदी आहे म्हणजे उंदी, मी कोसम इदी उंदी. तुझ्या आनंदासाठी मी आनंदम, आनंदला आनंदम आहे शब्द, आनंदम साठी कोसम. मुलांसाठी पिल्ललू कोसम, कोसम, पिल्ललू कोसम. पैशांसाठी डब्बू कोसम. माझ्या आईसाठी ना अम्मा कोसम. अगदी सोपं. आपल्या कुटुंबासाठी आपण मन कुटुंबम कोसम, मन कुटुंबम कोसम. आता हा कोसम जो शब्द आहे तो अगदीच कोसम असा नाहीये, तर त्याला छोटासा उकार असतो, जी थोडीसा ऊ द्यायचा असतो. आपल्या इकडं जर उकार म्हटले की अगदी आपण कोसमू असं नाहीये, मी कोसमू म्हणजे थोडस अगदी ब्लर उकार द्यायचा आहे त्याला, कोसमू. आता पुढचे वाक्य थोडेसे मोठे घेतले. मी तुझ्यासाठी आलो आहे. नेनू मी, नेनू तुझ्यासाठी नी कोसम, नी कोसम, नेनू नी कोसम आलो आहे. वच्चानू, शेवटी नू, कारण की इथं नू असतं. हे आधी आपण शिकलो. नेनू नी कोसम वच्चानू. ती आपल्या कुटुंबासाठी मेहनत करते. आमे आपल्या मन कुटुंबम
कोसम साठी मेहनत करते. मेहनत करतेला आहे कष्टपडू, म्हणू कष्ट पडुतुंदी ती आहे ना, म्हणून शेवटी तुंदी उंदी लागतं. आमे मन कुटुंबम कोसम कष्टपडुतुंदी. मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी आम्ही कष्ट करतो. मुलांच्या पिल्ललू चांगल्या मंची आयुष्यासाठी, आयुष्य म्हणजे जीवतानिकी, जीवतानिकी, निकी म्हणजे कोसम. इथं आपल्यासाठी इथं आपण कोसम पण वापरू शकतो आणि जीवितानिकी पण वापरू शकतो. आम्ही कष्ट करतो. मेमो पुन्हा कष्ट करतो आलं. इथं कष्ट करते होतं किंवा मेहनत करते. कष्ट करते, कष्ट पडतून नामू, शेवटी मू आलंय कारण की आम्ही मेमो म्हणून इथं मू. तर हे घेतले आहे मी साठी या शब्दासाठीचे काही वाक्य. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्लीज 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 जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.